ओम शांती. आज 28/5/2020 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, देही अभिमानी बनून बाबांची आठवण करा, तर आठवणीचे बळ जमा होईल. आठवणीच्या बळाने तुम्ही संपूर्ण विश्वाचे राज्य प्राप्त करू शकता. प्रश्न आहे, कोणती गोष्ट तुम्हा मुलांच्या संकल्पात स्वप्नात सुद्धा नव्हती, ती आता प्रत्यक्षात होत आहे? उत्तर, तुमच्या संकल्पात स्वप्नात सुद्धा नव्हते की आपण ईश्वराकडून राजयोग शिकून विश्वाचे मालक बनणार, राज्य प्राप्त करण्यासाठी शिक्षण शिकणार. आता तुम्हाला अत्यंत खुशी आहे की सर्व शक्तिवान बाबांकडून शक्ती घेऊन आपण सतयुगाचे स्वराज्य अधिकारी बनत आहोत. ओम शांती. इथे मुली योग करवण्यासाठी बसतात. खरे तर इथे म्हणजे संदलीवर त्यांनीच बसायला हवे, जे देही अभिमानी म्हणजे आत्माभिमानी बनून बाबांच्या आठवणीमध्ये बसतात. जर आठवणीमध्ये बसले नाही तर त्यांना शिक्षक म्हणू शकत नाही. बाबांच्या आठवणीतच बळ आहे, ज्ञानामध्ये तेवढे बळ नाही. यालाच आठवणीचे बळ असे म्हटले जाते. योगबळ हे संन्याशांची अक्षर आहे. बाबा कठीण शब्दांचा वापर करत नाहीत. बाबा म्हणतात, मुलांनो, आता बाबांची आठवण करा. ज्याप्रमाणे लहान मुलं आई वडिलांची आठवण करतात ना, परंतु ते तर देहधारी आहेत. तुम्ही मुलं विचित्र आहात. हे चित्र म्हणजे हा देह तुम्हाला इथे भेटतो. तुम्ही विचित्र देशामध्ये राहणारे आहात. तिथे चित्र नसते, म्हणजे आपण परमधाममध्ये राहणारे आहोत. पहिले हे पक्के करायचे आहे की आपण आत्मा आहोत. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो, आत्म अभिमानी बना, स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्ही निर्वाण धाम मधून आले आहात. ते तुम्हा सर्व आत्म्यांचे घर आहे. इथे अभिनय करण्यासाठी आले आहात. सर्वात पहिले कोण येतात हे सुद्धा तुमच्या बुद्धीमध्ये स्पष्ट झाले आहे. या दुनियेमध्ये असे कोणीच नाही ज्यांना हे ज्ञान माहिती आहे. आता बाबा म्हणतात, हे ग्रंथ इत्यादी जे काही वाचले आहेत ते सर्व काही विसरून जा. कृष्णाची महिमा किंवा दुसऱ्या कोणाची किती महिमा करतात, गांधीजींची केवढी महिमा करतात. जसे काय तेच रामराज्य स्थापन करून गेले आहेत. परंतु शिव भगवानुवाच, आदि सनातन राजा राणीच्या राज्याचा जो कायदा होता, बाबांनी राजयोग शिकवून राजा राणी बनवले. त्या ईश्वरीय रीतिरिवाजला पण तोडून टाकले. असे म्हणाले की आम्हाला हे राज्य नको, आम्हाला प्रजेचे प्रजेवर राज्य पाहिजे. आता त्यांचे काय हाल झाले आहेत. दुःखच दुःख आहे. आपापसात भांडण करत राहतात. अनेक मत निर्माण झाली आहेत. आता तुम्ही मुलं श्रीमताप्रमाणे राज्य प्राप्त करत आहात. तुमच्यामध्ये तिथे एवढी ताकद असते की तुम्हाला सेनेची गरज राहत नाही. सतयुगामध्ये घाबरण्याचे कोणतेच कारण नाही. तिथे या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, अद्वैत राज्य होते. तिथे दोन धर्म नव्हते, त्यामुळे टाळी वाजवू शकत नाहीत. म्हणून त्याला अद्वैत राज्य असे म्हटले जाते. तुम्हा मुलांना बाबा देवता बनवत आहेत. नंतर रावणाद्वारे देवतापासून दैत्य बनतात. आता तुम्ही मुलं जाणता की आपण भारतवासी संपूर्ण विश्वाचे मालक होतो. तुम्हाला विश्वाचे राज्य फक्त बाबांच्या आठवणीच्या बळाद्वारेच भेटले होते.
आता ते पुन्हा भेटणार आहे. प्रत्येक कल्पात बाबांच्या आठवणीच्या बळानेच हे राज्यभाग्य प्राप्त होते. ज्ञानामध्ये पण बळ आहे. ज्याप्रमाणे वकील बनले म्हणजे त्या शिक्षणाने वकील बनतात, तर त्यामध्ये पण बळ आहे ना. परंतु ते पायी पैशाचे बळ आहे. तुम्ही योग बळाने संपूर्ण विश्वावर राज्य करता. सर्व शक्तिवान बाबांकडून तुम्हाला बळ प्राप्त होत आहे. तुम्ही म्हणता, बाबा, आम्ही प्रत्येक कल्पात तुमच्याकडून सतयोगाचे स्वराज्य प्राप्त करतो व नंतर गमावतो आणि पुन्हा घेतो. तुम्हाला संपूर्ण ज्ञान मिळाले आहे. आता आपण श्रीमताप्रमाणे श्रेष्ठ विश्वाचे राज्य घेत आहोत. हे संपूर्ण विश्व पण श्रेष्ठ बनते. रचयिता आणि रचनेचे हे ज्ञान तुम्हाला आता प्राप्त झाले आहे. या लक्ष्मीनारायणला सुद्धा हे ज्ञान नसेल की आपण हे राज्य कसे घेतले. इथे तुम्ही शिकत आहात, नंतर सतयुगात जाऊन राज्य करता. कोणी चांगल्या घरामध्ये जन्म घेतला तर असे म्हणतात की यांनी पूर्वीच्या जन्मांमध्ये चांगले कर्म केले आहेत, दान पुण्य केले आहे. तर जसे आपण कर्म करू तसा आपल्याला जन्म भेटतो. आता तर हे रावणाचे राज्य आहे. इथे जे पण कर्म करतात ते विकर्मच होतात. कारण इथे तर शिडी उतरायची आहे. सर्वात मोठ्या देवी देवता धर्माच्या आत्म्यांनाही शिडी उतरायची आहे. कारण सर्वांना सतो रजो तमो मध्ये यावेच लागते. प्रत्येक वस्तू नव्यापासून पुन्हा जुनी होते. आता तुम्हा मुलांना किती खुशी व्हायला हवी. तुमच्या संकल्पात, स्वप्नात सुद्धा नव्हते की आपण विश्वाचे मालक बनणार आहोत. भारतवासी जाणतात की या लक्ष्मी नारायणाचे राज्य संपूर्ण विश्वावर होते. ते पहिले पूज्य होते व नंतर पुजारी बनले आहेत. यासाठीच गायन सुद्धा आहे, स्वतःच पूज्य आणि स्वतःच पुजारी. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे स्पष्ट असायला हवे. हे नाटक तर किती आश्चर्यकारक आहे. कशा प्रकारे आपण 84 जन्म घेतो हे कोणालाच माहीत नाही. शास्त्रांमध्ये 84 लाख जन्म सांगितले आहेत. परंतु बाबा म्हणतात, या सर्व भक्ती मार्गाच्या थापा आहेत. हे रावण राज्य आहे ना. राम राज्य आणि रावण राज्य कसे असते हे तुम्हा मुलांशिवाय कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही. रावणाला दरवर्षी जाळतात कारण तो शत्रू आहे ना. 5 विकार मनुष्याचे शत्रू आहेत. रावण कोण आहे, त्याला का जाळतात हे पण कोणी जाणत नाही. जे स्वतःला संगमयोगी समजतात त्यांच्या आठवणीत असते की आपण पुरुषोत्तम बनत आहोत. ईश्वर आपल्याला राजयोग शिकवून नरापासून नारायण, भ्रष्टाचारीपासून श्रेष्ठाचारी बनवत आहेत. तुम्ही मुलं जाणता की आपल्याला सर्वोच्च निराकार भगवान शिकवतात. तर किती खुशीमध्ये राहायला हवे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये असते ना की मी एक विद्यार्थी आहे. ते तर साधारण शिक्षक शिकवतात. इथे तर तुम्हाला स्वतः ईश्वर शिकवत आहेत. या शिक्षणामुळे म्हणजे या ज्ञानामुळे तुम्ही उच्च पदाची प्राप्ती करता, तर किती चांगल्या प्रकारे शिकायला हवे. हे शिक्षण खूप सोपे आहे. फक्त सकाळी अर्धा पाऊण तास शिकायचे आहे. दिवसभर कामधंद्यामध्ये याची आठवण विसरते. म्हणून सकाळी इथे येऊन बाबांच्या आठवणीत बसायची आहे. म्हणूनच म्हटले जाते की बाबांची खूप प्रेमाने आठवण करा. बाबा, तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी आले आहात. आता आम्हाला हे माहीत झाले आहे की तुम्ही 5000 वर्षानंतर येऊन आम्हाला शिकवता. बाबांजवळ मुलं आल्यानंतर बाबा त्यांना विचारतात, या आधी तुम्ही मला कधी भेटले होते का?
असा प्रश्न कोणीही साधू संन्यासी इत्यादी विचारू शकत नाहीत. तिथे तर सत्संगामध्ये वाटेल तेव्हा जाऊन बसतात. बऱ्याच जणांना पाहून सर्वजण जातात. तुम्ही पण आता समजता की आपण गीता, रामायण इत्यादी किती आनंदाने जाऊन ऐकत होतो, परंतु समजत तर काहीच नव्हते. तो सर्व भक्तीचा आनंद आहे. खूप आनंदाने नाचत राहतात, परंतु नंतर खालीच उतरत येतात, म्हणजे शिडी उतरतात. अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी करतात. निरोगी राहण्यासाठी खूप काही करत असतात. तर आता बाबा समजावतात, या सर्व भक्ती मार्गाच्या रीतिरिवाज आहेत. रचयिता आणि रचनेला कोणीही जाणत नाहीत, तर बाकी काय राहिले? रचयिता रचनेला जाणल्याने तुम्ही कशापासून काय बनत आहात आणि न जाणल्यामुळे तुम्ही काय बनले आहात. आता तुम्ही सर्व काही जाणल्यामुळे श्रीमंत बनता, म्हणजे संपन्न बनता, आणि न जाणल्यामुळे भारतवासी गरीब बनले आहेत. कितीतरी थापा मारत राहतात. या दुनियेमध्ये काय काय होत असते, किती पैसे, सोने इत्यादी लुटतात. आता तुम्ही मुलं जाणता, सतयुगामध्ये तर आपण सोन्याची महल बनवणार आहोत. वकिलांची शिक्षण घेतल्यानंतर मनामध्ये हा विचार असतो ना, की मी परीक्षा पास केल्यानंतर असे करणार, घर बांधणार. तुमच्या बुद्धीमध्ये असे का येत नाही की आपण स्वर्गाची राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी शिकत आहोत, तर किती खुश राहायला हवे. परंतु बाहेर गेल्यानंतर ती खुशी गायब होऊन जाते. छोट्या छोट्या मुली या ज्ञानामध्ये येतात, म्हणजे हे ज्ञान ऐकतात, परंतु त्यांचे नातेवाईक काहीच समजत नाहीत. ते असे समजतात की यांच्याकडे जादू आहे. मग ते म्हणतात की आम्ही हे ज्ञान तुम्हाला ऐकू देणार नाही. या परिस्थितीमध्ये जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत आई वडिलांचे ऐकावे लागते. आम्ही त्यांना हे ज्ञान सांगू शकत नाही. बऱ्याच अडचणी येतात. सुरुवातीला किती अडचण झाली. मुली म्हणत होत्या की आम्ही 18 वर्षाची आहोत, आणि त्यांचे वडील म्हणत होते की नाही, ही 16 वर्षाची आहे, अजून लहान आहे. मग भांडण करून वापस घेऊन जात होते. लहान आहे म्हटल्यानंतर वडील म्हणतील तसेच वागावे लागते ना. समजूतदार असेल तर जे हवे ते करू शकतात, असा कायदा आहे ना. बाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा बाबांजवळ येता तेव्हा कायदा आहे की आपल्या लौकिक वडिलांकडून चिठ्ठी घेऊन या. नंतर संस्कार सुद्धा पाहिले जातात. जर संस्कार ठीक नसतील तर पुन्हा वापस पाठवावे लागते. खेळामध्ये पण असेच होते. चांगले खेळत नसतील तर त्यांना म्हणतात की तू मैदानातून बाहेर जा, आणि यामुळे इज्जत जाते. आता तुम्ही मुलं जाणता, आपण युद्धाच्या मैदानामध्ये आहोत. प्रत्येक कल्पात बाबा येऊन आपल्याला मायेवर विजय प्राप्त करून देतात. मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची, कारण आता सर्वजण विकारांमुळे पतित बनले आहेत. बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे, हा अत्यंत दुःख देणारा आहे. जे ब्राह्मण बनतील तेच पुन्हा देवता धर्मामध्ये येतील. ब्राह्मणांमध्ये पण क्रमानुसार असतात. जसे श्रमावर परवाने येतात, काही तर जळून मरतात आणि काही फक्त फिरून निघून जातात. इथे पण असेच आहे. काही जण एकदम बाबांवर अर्पण होतात आणि काही जण ज्ञान ऐकून निघून जातात. जसे सुरुवातीला तर काही जणांनी अगदी रक्ताने लिहून दिले होते, बाबा आम्ही तुमचेच आहोत, तरी सुद्धा मायाकडून हरले. मायेसोबत एवढे युद्ध चालते, याला युद्धस्थळ असे पण म्हणतात ना. हे पण तुम्ही समजता की परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे सर्व वेदशास्त्रांचा सार समजावत आहेत. चित्र बरेच बनवले आहेत,
जसे नारदाचे पण उदाहरण या वेळेसचेच आहे. मुलं म्हणतात, बाबा आम्ही लक्ष्मी किंवा नारायण बनणार. तर बाबा म्हणतात, स्वतःला पहा, आपण लायक आहोत का? आपल्यामध्ये कोणते विकार तर नाहीत. नारद भक्त तर सर्वजण आहेत. हे फक्त एक उदाहरण दिले आहे. भक्ती मार्गातील म्हणतात की आम्ही श्री लक्ष्मीचे वर बनू शकतो का? तर बाबा म्हणतात, नाही. जेव्हा ज्ञान ऐकणार तेव्हाच सद्गती प्राप्त होणार. मी पतित पावनच येऊन सर्वांची सद्गती करतो. आता तुम्ही समजता, बाबा आपल्याला रावण राज्यापासून मुक्त करतात. दुनियेतील दैहिक यात्रा आहेत. भगवानुवाच मन मना भव, म्हणजे मन फक्त बाबांमध्येच लावायचे आहे. यामध्ये धक्के खाण्याची गरज नाही. ते सर्व भक्ती मार्गाचे धक्के आहेत. अर्धा कल्प ब्रह्माचा दिवस आणि अर्धा कल्प ब्रह्माची रात्र असे म्हणतात. तुम्ही समजता की आपला म्हणजे ब्रह्माकुमार कुमारींचा अर्धा कल्प दिवस असेल. आपण सुखधाममध्ये असणार, तिथे भक्ती नसणार. आता तुम्ही मुलं जाणता की आपण सर्वात जास्त साहुकार बनत आहोत, तर किती खुशी व्हायला हवी. तुम्ही सर्व पहिले कडक दगडासारखे होते. आता बाबा तुम्हाला घडवत आहेत. बाबा सोनार पण आहेत ना. जसे सोनार सोन्याला घडवतात, तसेच बाबा पण तुम्हाला घडवत आहेत. विश्वनाटकानुसार बाबांनी हा रथ म्हणजे ब्रह्माचा देह अनुभवी घेतला आहे. जसे गायन आहे की हा गावामधला मुलगा होता. कृष्ण गावातला मुलगा कसा काय असू शकतो? तो तर सतयुगामध्ये होता. त्याला तर पाळण्यामध्ये झोके देतात, मुकुट घालतात. मग तो गावामधला मुलगा असे का म्हणतात? गावातील मुलं सावळी असतात ना. आता तुम्ही सुंदर बनण्यासाठी इथे आले आहात. बाबा तुम्हाला ज्ञानाची धार लावत आहेत. हा सत्याचा संग संपूर्ण कल्पामध्ये एकदाच प्राप्त होतो. बाकी सर्व खोटे संग आहेत. म्हणून बाबा म्हणतात, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका आणि वाईट बोलू नका. अशा गोष्टी ऐकूच नका जिथे माझी आणि तुमची निंदा करतात. ज्या कुमारी ज्ञानामध्ये चालतात त्या तर असे म्हणू शकतात की पित्याच्या संपत्तीमध्ये माझा हिस्सा आहे. मग मी का नाही भारताच्या सेवेसाठी सेवा केंद्र चालू करायचे? कन्यादान तर द्यायचेच आहे ना. तो हिस्सा मला द्या, तर मी सेवा केंद्र सुरू करेल, ज्यामुळे अनेकांचे कल्याण होईल. अशी युक्ती रचायला हवी. ही तुमची ईश्वरीय मिशन आहे. इथे तुम्ही दगडासारख्या बुद्धीला पारससारखी बनवता. जे आपल्या धर्मातील असतील ते इथे नक्की येतील. एकाच घरामध्ये देवी देवता धर्माची फुलं येतील, बाकी कोणी येणार नाहीत. मेहनत तर आहेच ना. बाबा सर्व आत्म्यांना पावन बनवून सर्वांना वापस घेऊन जातात. म्हणून बाबांनी समजावले होते, संगम युगाच्या चित्रावर समजावून सांगा. या बाजूला कलियुग आहे आणि त्या बाजूला सतयुग आहे. सतयुगामध्ये देवता आहेत आणि कलियुगामध्ये असुर आहेत. यालाच पुरुषोत्तम संगम युग असे म्हटले जाते. बाबाच पुरुषोत्तम बनवतात. आता जे शिकतील ते सतयुगामध्ये जातील, बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये निघून जातील. नंतर आपल्या वेळेप्रमाणे खाली येतील. हे सृष्टी चक्राचे चित्र पण खूप चांगले आहे. मुलांना सेवा करण्याची आवड असायला हवी. आपण अशी सेवा करून गरिबांचा उद्धार करून त्यांना स्वर्गाचे मालक बनवू. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, स्वतःला तपासायचे आहे की आपण श्री लक्ष्मी श्री नारायणासारखे बनू शकतो का. आपल्यामध्ये कोणते विकार तर नाहीत. आपण फक्त फेरी लावणारे परवाने आहोत का अर्पण होणारे परवाने आहोत. आपल्यामध्ये असे संस्कार तर नाहीत की ज्यामुळे बाबांची इज्जत जाईल, म्हणजे बाबांचा सन्मान कमी होईल. दुसरा सारांश, अनंत खुशीमध्ये राहण्यासाठी सकाळी प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे आणि ज्ञान शिकायचे आहे. ईश्वर आपल्याला शिकवून पुरुषोत्तम बनवतात. आपण संगमयोगी आहोत, याच नशेमध्ये राहायचे आहे. आजचे वरदान आहे, आत्मिक शक्तीला प्रत्येक कर्मामध्ये वापरणारे युक्तियुक्त जीवनमुक्त भव. विस्तार आहे, या ब्राह्मण जीवनाची विशेषता आत्मिकता आहे. आत्मिकतेच्या शक्तीनेच स्वतःला किंवा सर्वांना परिवर्तित करू शकता. या शक्तीने अनेक प्रकारच्या दैहिक बंधनातून मुक्ती मिळते. परंतु युक्तियुक्त बनून प्रत्येक कर्मामध्ये लूज राहण्याऐवजी, म्हणजे ढिले राहण्याऐवजी आत्मिक शक्तीचा वापर करा. मन, वचन, कर्म या तिन्हीमध्ये एकसारखा आत्मिकतेच्या शक्तीचा अनुभव व्हायला हवा. जो या तिन्हीमध्ये युक्तियुक्त आहे तोच जीवन मुक्त आहे. आजचे बोधवाक्य आहे, सत्यतेच्या विशेषताद्वारे खुशी आणि शक्तीची अनुभूती करत रहा. ओम शांती.